संपूर्ण आदिवासी आरक्षण प्रचार कृती समितीद्वारे आज आम्ही तो आपले ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. ते बेमुदत ठिय्या आंदोलन आहे आणि आमची प्रथम मागणी अशी आहे का अनुसूचित जमातीच्या नाम सदुशाचा फायदा घेणारे अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून विदर्भामध्ये असो की महाराष्ट्रामध्ये जो प्रवर्ग SBC मध्ये येतो तो प्रवर्ग स्वतः म्हणतो की आम्ही आदिवासी आणि आम्हाला आदिवासी सर्टिफिकेट देण्यात यावे आणि काही अमरावती जिल्ह्यामध्ये SDO कार्यालयाने काही त्यांना कार्ड इश्यू केले. त्याचा आम्ही निषेध करतो कारण की अनुसूचित जाती आणि जमातीच्या प्रवर्गामध्ये हे बसत नाही. हे ऑलरेडी 1982 पासून यांना SBC प्रवर्गामध्ये घेण्यात आलं आणि केंद्रामध्ये OBC आहे, परंतु सुद्धा हे आदिवासी सर्टिफिकेट मागतात आणि प्रशासन याला सर्टिफिकेट देते. म्हणजे कुठेतरी संविधानिक कायदा जो आदिवासीसाठी बनलेला आहे त्या कायद्याची विटंबना हे इथली प्रशासन व्यवस्था करत आहे. म्हणून आम्ही ठिय्या आंदोलनात बसलेला आणि येणारा जो हा काळ आहे तर तुम्हाला माहीत असेल आदिवासी अजूनही कमकुवत आहे. आदिवासीपाशी सर्टिफिकेट नाही आहे, आदिवासी राहायला घर नाही आहे, परंतु हे बलाढ्य लोक त्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही आज बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे कलेक्टर ऑफिसच्या समोर. ते आमचं निरंतर चालू राहणार आहे आणि आमची दुसरी मागणी अशी आहे का कोणत्याही जातीला आदिवासीच्या प्रवर्गामध्ये घुसू देणार नाही आणि त्याच्यानंतर आमचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या वाटेमध्ये कोणाला आम्ही घुसू देणार नाही, ही आमची दुसरी मागणी आहे. आणि तिसरी मागणी अशी आहे 2017 सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलं आहे का आदिवासीची विशेष पदभरती घेण्यात यावी, परंतु अजूनपर्यंत ठाकरे सरकार असो, शिंदे सरकार असो, फडणवीस सरकार असो, या कोणत्याही तिन्ही सरकारने आदिवासीची पदभरती केली नाही. आम्ही अधिवेशनावर खूप मोठे मोर्चे काढले परंतु अजिबात इथं आदिवासी समुदायाला विचारलं जात नाही. त्यासाठी आम्ही ठिय्या आंदोलन चालू केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही बहुसंख्येने आदिवासी समाज बाजू इथं जमा होणार आहोत.